हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी रिटेल झोनवरती एक डिटेल्ड व्हिडिओ बनवणार आहे. मी आता बनवतो आहे. सो आपला जो कन्सेप्ट आहे रिटेल झोनमध्ये, मी नेहमी सांगतो की आता प्राईस रिटेल झोनमध्ये आलेली आहे. आता अग्रेसिव्हली प्राईस वाढू शकते. तर रिटेल झोन हा नेमका काय असतो हे आज आपण बघूया. सो रिटेल आणि होलसेल ह्याचं आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये आपण काय बघतो. होलसेलर म्हणजे कोण? मोठे दुकानदार जे जास्त माल उचलतात, जास्त क्वांटिटीमध्ये माल उचलतात, ते होलसेलर. आता ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये होलसेलर म्हणजे जे FI आहेत, DI आहेत, HNI आहेत, स्मार्ट मनी आहेत, इन्स्टिट्यूशन आहेत, हे सगळे होलसेलर झाले. आणि रिटेलर म्हणजे तुमच्या आमच्यासारखी माणसं जे काही लाखांची इन्व्हेस्टमेंट करतात, काही हजारांची इन्व्हेस्टमेंट करतात. पण त्याच्या अगेन्स्ट जेव्हा स्मार्ट मनी जी इन्व्हेस्टमेंट करतं ते करोडोंमध्ये होते, करोडोंमध्ये ते इन्व्हेस्ट करतात एका वेळेला, ॲट अ टाईम. सो रिटेलर्स जे ट्रेड करतात त्यांच्याकडे ट्रेड करण्यासाठी कुठले कुठले क्रायटेरिया असतात. जर त्यांच्याकडे ते सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंडलाईन ब्रेकआउट, गॅप ब्रेकआउट, इतर चार्ट पॅटर्न्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचं क्रायटेरिया असतात की ट्रेंडलाईन ब्रेकआउट झाली की बाय करा, हाय व्हॉल्यूम आलं की मग बाय करा, सपोर्टवरती प्राईज आली, सपोर्टवरती एखादी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आली, मॉर्निंग स्टार आलं, हॅमर आली तर बाय करा. किंवा आपण म्हणतो इंडिकेटर बेस्ड एखादी ट्रेडिंग करायची असेल तर त्यांच्या इंडिकेटरमध्ये सिग्नल आला, बाय करा. त्यांच्याकडे काही मोजक्याच गोष्टी असतात, बाय करण्यासाठी क्रायटेरिया मोजकेच असतात. पण हे जे चार्ट पॅटर्न, सपोर्ट, रेजिस्टन्स, हे कोण तयार करतं? रिटेलर्समध्ये तेवढी पॉवर आहे का की ते चार्ट पॅटर्न, फ्लॅग पॅटर्न, असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल, कप, हे सगळे तयार करू शकतील? नाही ना. तर हे तयार करतं कोण? तर हे स्मार्ट मनी तयार करतं. आणि स्मार्ट मनी तयार करतं ते कशासाठी करतं? कारण की जर रिटेलरला बाय करायचं तर त्यांना हेच क्रायटेरिया हवेत, त्याशिवाय ते बाय करत नाहीत. आता आपण त्यांच्या एक स्टेप वरती आहोत. आपण टेक्निकल ॲनालिस्ट आहोत. आपण टेक्निकली त्या सगळ्या गोष्टी ॲनालाइज करतो आणि आपला एक प्रयत्न असतो की आपण रिटेलरसोबत बाय न करता त्याच्या आधी कसं बाय करता येईल ह्याचा आपण विचार करतो आणि त्याचं आपण स्टडी करतो आणि त्याच्यामध्ये आपण आपली एंट्री प्लेस करतो. आता आपण बऱ्याचशा उदाहरणांवरनं आपण हे बघितलेलंच आहे. पण तरी एक तुम्हाला एक थोडं रिफ्रेश करण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवतो आहे. सो बेसिकली आता आपण बघू शकता JK पेपरचा स्टॉक मी ओपन केला आहे, चार्ट ओपन केलेला आहे मी आता. सो आपण पाहू शकतो की ही जी एक मोठी ट्रेंड लाईन आहे, ही जी ट्रेंड लाईन दिसते आपल्याला, आपली एंट्री कुठे झाली आहे? आपली एंट्री ह्याच्या अगोदर झालेली आहे. अगोदर आपल्याकडे आपलं टेक्निकल जी स्ट्रॅटेजी होती ती स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये अगोदर इन्स्टिट्यूशनच्या सोबत आपण एंट्री घेतली. मी नाही म्हणत की इन्स्टिट्यूशनच्या अगोदर आपण एंट्री घेतली. इन्स्टिट्यूशनचे फुटप्रिंट्स आपण शोधून त्याच्याप्रमाणे आपण आपली एंट्री प्लेस करतो, हे तर तुम्हाला माहीतच आहे. सो आपली एंट्री त्यांच्या अगोदर झालेली आहे. ही आजची जी मूव झालेली आहे अराऊंड 10%ची, ही आपण राईड केलेली आहे. अजून आपण ह्या स्टॉकमध्ये आहोत. आता मजेची गोष्ट अशी आहे की आता आपण पाहू शकतो की जी डेलीची जी ट्रेंड लाईन आहे, जी आपण मार्क केलेली आहे, ती जस्ट आता ब्रीच झालेली आहे. म्हणजे काय झालं? ब्रेकआउट झालेलं आहे. आता ह्याच्या पुढे त्याच्यामध्ये रिटेल ट्रेडर येणार. त्यांचं हे ब्रेकआउट झाला. चला व्हॉल्यूम आपण लावून बघूया. व्हॉल्यूम पण चांगलं आहे ह्याच्यामध्ये, ब्रेकआउट पण झालेलं आहे. सो त्यांची क्रायटेरिया त्यांचा फुलफिल झालेला आहे. तर म्हणून मी नेहमी म्हणतो की आत्ता जेव्हा ब्रेकआउट होतो त्याच्यानंतर ती प्राईस ही रिटेल झोनमध्ये जाते. म्हणजे रिटेलरचं त्याच्याकडे लक्ष जातं. सगळ्या ठिकाणी न्यूजमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी हेच बोलबाला होतो, अरे आज ह्या स्टॉकने ब्रेकआउट दिला आहे.
आता चांगला कुठला ट्रँग्युलर पॅटर्न, ट्रँगल पॅटर्नने याचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि ट्रँगल पॅटर्नचं टार्गेट तुम्हाला माहीतच आहे. टार्गेट तुम्हाला जेव्हा काढतात तेव्हा ते कशा प्रकारे काढतात. सो त्याचा जो सगळ्यात मोठा डीप आहे, जो डीपपासून जेवढं पर्सेंटेज वरती जाईल तेच पर्सेंटेज तिथे उचलून ब्रेकआउटच्या लेवलला प्लेस करतात. बरोबर. हाच ट्रँगलचं टार्गेट अशा प्रकारेच काढतात ना. हेच शिकवलं जातं यूट्यूबवरती. ह्याच सगळ्या व्हिडिओ आहेत की ट्रँगलचं पॅटर्न असं ट्रँगलचं टार्गेट अशा प्रकारे काढलं जातं. असेंडिंग ट्रँगलचं असतं आहे, डिसेंडिंग ट्रँगलचं सेम आहे. कप पॅटर्नचं ट्रँगल जेवढा कपचा बॉटम असेल तेवढा टॉप टू बॉटम ब्रेकआउट लेवलपासून बॉटमपर्यंत तेवढी जेवढं रेंज असेल तेवढी रेंज वरती मार्क केली जाते. बरोबर ना. पण आपण आपली एंट्री कुठे करतो, ब्रेकआउटच्या अगोदर. जेणेकरून उद्याला कोणी सांगू शकतं का की हा ब्रेकआउट एकदम सक्सेसफुल होणार? सांगू शकतं का कोणी की 101% हा ब्रेकआउट झालेला आहे, हा सस्टेन करणार आणि इकडनं ही अशीच मूव्ह होणार? जर कोणी सांगू शकतं की बाबा हे नाही, हे अशीच मूव्ह येणार आणि हा 100% ब्रेकआउट सक्सेसफुल होणार, तर तो त्याचं घरदार सगळं विकून त्याच्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करेल ना. जर मला कोणी सांगितलं की 101% काय 201% हा स्टॉक 52% अप जाणार म्हणजे जाणारच, तर मी माझं सगळं विकेन आणि त्याच्यामध्ये पैसा लावेन मी. बरोबर की नाही. पण शेअर मार्केट इज गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. आपण प्रोबॅबिलिटी शोधतो, त्याच्यामध्ये इव्हिडन्स शोधतो आणि त्याच्याप्रमाणे आपण आपली प्लेस तयार करतो आणि त्या प्लेसवरती आपण आपले एंट्री प्लान करतो. बरोबर. सो बेसिकली रिटेल झोन हा एक प्रकारचा, आपण अजून एक बघूया उदाहरण रिटेल झोनचं आजचंच. RGL. आपण आपल्या ग्रुपच्या ह्याच्यावरतीच बघूया ना.